ज्या वेळेला माझा काही प्रश्नच नव्हता, त्यांची मागणी सरकारकडे होती की आम्हाला द्या. मग सरकारने ठरवायचं, सरकारी जे काही डिपार्टमेंट असेल कारभार त्यांनी ठरवायचं. मी कशामध्ये जाऊ? नाही नाही, हे तुम्ही बरोबर सरकारमध्ये नाही. ऐकलं नाही, पण. नाही, 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 भुजबळ साहेब, हे बरोबर नाही. पुढे सांगतो. गेल्या वेळेस तुम्ही पुढे- एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्याला पूर्णपणे विरोध केलेला होता. पुढे सांगतो ना, पुढे सांगतो. मी जेव्हा मध्ये येतो हा. त्या गावागावातून मराठा विरुद्ध ओबीसी लढाई सुरू होते का. तर म्हटलं ठीक आहे, कशाला आपण मध्ये जायचं. त्याचं सरकार जे आहे त्यांना कायदे कानून सगळं माहिती आहे, ते निर्णय घेतील, ते टॅकल करतील तो विषय. हा बैल म्हणजे मार मी कशाला सांगू. ती गोष्ट वेगळी होती. घरदारे पेटली होती, लक्षात घ्या तुम्ही. आणि तिथे कोणी पुढे यायला तयार नव्हतं. तिथे कोण मंत्री गेला तिकडे. अय 2 घरं पेटली एखाद्या गावात, सगळे धावतात. इकडे आमदार पक्षाचे पवार साहेबांना 3 माळ्याचं ऑफिस होतं तिथे, ते सगळं पेटलं. जे आता क्षीरसागरचे एज्युकेशन संस्था ती पेटली, घरं पेटली त्यांची. ते सुभाषरावचं हॉटेल पेटलं. हे प्रकाश सोळंके त्यांचं घर पेटलं, जे आता त्यांच्याबरोबर आहेत, त्यांना सपोर्ट करतात. तो संदीप क्षीरसागर त्याचं घर पेटलं. ते पण सपोर्ट करतायत. हा, ते पण सपोर्ट करतात. आता ते कसं करतात, कारण घरं पेटली म्हणून त्यांना वाटतं की आपण यांना सपोर्ट केला पाहिजे. केला असेल त्यांनी.